अमरावती शहरात पुन्हा एकदा धडक कारवाई। फ्रेजरपुरा पोलिसांनी व्यंकय्यापुरा परिसरात टाकला आहे छापा आणि उघड केलं गुन्हेगारीचं मोठं जाळं। नवनिर्वाचित पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आगमनानंतर शहर पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे फ्रेजरपुरा डीबी पथकाने 19 वर्षीय शेख वसीम उर्फ गुल्लू शेख हसन याच्या घरावर छापा टाकला। या छाप्यात पोलिसांना गांजा, एक तलवार, 3 चायना चाकू आणि अन्य एक चाकूसह तब्बल 20,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी विरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी एनडीपीएस आणि आर्म ऍक्ट अंतर्गत कठोर कारवाई केली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या नेतृत्वात पार पडली आहे। डीबी पथक प्रमुख राहुल महाजन, पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनोने आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी यात महत्वाची भूमिका बजावली आहे। अमरावती शहरात गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलिसांची ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे। गांजाची जी कारवाई केली डीजी ऑफिसच्या आदेशाप्रमाणे आपले नवनियुक्त पोलीस आयुक्त चावरिया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गांजा विरोधी, अंमली पदार्थ विरोधी तसेच दारू विक्री करणारे, दारू तयार करणारे हातभट्टीवाले यांच्या विरुद्ध आपण आता कडक मोहीम राबवित आहोत। आणि ज्यावेळेला आम्ही डीबी पथक आमचे पेट्रोलिंग करता दरम्यान त्यांना अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेख वसीम शेख हसन व 19 वर्ष राहणार व्यंकय्यापुरा हा त्याच्या राहते घरातून गांजा विक्री करीत आहे। अशी माहिती मिळाल्यावर आम्ही लागलीच घटनास्थळी जाऊन त्याच्या घराची घरझडती घेतली असता आम्हाला 690 ग्रॅम गांजा मिळून आला। तो आम्ही ताब्यात घेऊन तसेच तिथे आम्हाला आणखी शोध घेतला असता एक तलवार आणि 5 चाकू मिळून आलेले आहेत, ते देखील आम्ही जप्त केले आहेत। आणि एनडीपीएस ऍक्ट तसेच आर्म ऍक्ट अन्वये आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे। यापुढे देखील माझं एकच सांगणं असेल की जे गांजा विक्री करतात किंवा अंमली पदार्थ विक्री करतात त्यांच्यावर आमचं करडी नजर आहे आणि त्यांच्यावरती ह्या वेळोवेळी आम्ही कारवाई करू।